श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. गुरुपुष्यामृत योग हा योग आहे 18 जून सकाळी 6:04 ते दुपारी 11:38 गुरुपुष्यामृत योग आहे. या योगामध्ये आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आणि काही वस्तू या दिवशी आपल्याला घरात आणायच्या आहेत. वस्तू फार मोठ्या किंवा महागाच्या नाहीत, पण त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ह्या 7 वस्तूंमधले कोणतेही वस्तू आपण या दिवशी घरी आणू शकतो आणि आपल्याला काही सेवा करायच्या असतात. यात सर्वात प्रभावी सेवा असते ती फुलवातीची सेवा. 21 फुलवाती, 12 फुलवाती, 11 फुलवाती, कितीही फुलवातींची सेवा या दिवशी तुम्ही करू शकता. आता 21 फुलवातीची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे. तर मंत्र कोणते म्हणायचे, सेवा कशी करायची, त्याबद्दल संपूर्ण माहिती तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला 21 फुलवाती ज्या बोटावर तयार केलेल्या असतात गोल, त्या फुलवाती घ्यायच्या आहेत. आपण ज्या रोज देवाला लावतो त्या लांब वाती नाही, 21 गोल फुलवाती घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला एका दिव्यामध्ये, दिवा कोणताही घ्या, कोणत्याही धातूचा घ्या, त्यामध्ये तुम्हाला ह्या वाती एकत्र करून प्रज्वलित करायच्या आहेत. तूप टाका, तेल टाका, काहीही जे असेल आपल्याकडे त्याचा उपयोग करा आणि ह्या वाती तुम्हाला भिजवून या दिवशी लावायच्या आहेत. आता ह्या वाती प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे. जर तुम्हाला 21 वाती एकाच दिवशी जाळायच्या असतील तर त्या तुम्ही एकाच दिवशी जाळू शकता. नाहीतर आपण चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने, पहिल्यांदा आपल्याला चढत्या क्रमाने वाती लावायच्या असतात. मग 12 वातीच्या दिवशी 21 वाती आपण ज्या दिवशी लावणार आहोत ना, त्या दिवशी तुम्ही पूर्ण 21 वाती लावायच्या आणि नंतर उतरत्या क्रमाने तुम्हाला त्या वाती घ्यायच्या आहेत. 21 लावल्यानंतर 20, 19, 18 अशा लावायच्या आहेत आणि पुन्हा चढत्या क्रमाने लावायच्या आहे. पुन्हा शेवटच्या दिवशी आपल्याला 21 वाती लावायच्या असतात. तर ह्या 21 वाती तुम्ही जर गुरुपुष्यामृत योगापासून लावल्या तर त्या पुढच्या 21 वाती संपेपर्यंत त्या गुरुवारीच येतात आणि पुन्हा त्या दिवसापासून तुम्ही 21 वाती चढत्या क्रमाने लावायला सुरुवात केली तर त्याही एकादशीच्या दिवशी पुढच्या गुरुवारीच येतात. अशा तुम्हाला अखंड वाती ह्या लावायच्या आहेत. उतरत्या क्रमाने लावायच्या. सुरुवातीला पहिल्या दिवशी 21 लावायच्या, त्यानंतर त्या उतरत्या क्रमाने घ्यायच्या. मग एक वात लावली की ज्या 21व्या दिवशी पुन्हा की 22व्या दिवसापासून तुम्हाला परत 1, 2, 2, 3, 4 अशा पुन्हा 21पर्यंत लावायच्या आहेत. ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप फायदेशीर मानली जाते आणि ह्या काळामध्ये आपण ज्या काही सेवा करतो त्याही प्रभावी मानल्या जातात. सेवा 5च मिनिटाच्या असतात, खूप मोठ्या सेवा नाही. जर तुमच्या आधी संकल्पित सेवा चालू असेल तर तुम्ही वात लावून फक्त मंत्रोच्चार चालू कामामध्येही करू शकता. पण दुसऱ्या सेवा करत नसाल तर ही एक सेवा या दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. आता ह्या वाती प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला मंत्र कोणता म्हणायचा आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हणा, लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणा, त्यानंतर कुबेर मंत्र म्हणा. आता कुबेर मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्रीम, ओम ह्रीम, श्रीम ह्रीम क्लीम, श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः हा कुबेराचा मंत्र आहे. आता हा मंत्र प्रत्येकाचा पाठ नसेल, हा तुम्हाला नित्यसेवेत मिळेल आणि ज्यांना म्हणायला संस्कृत अवघड जात असेल त्यांनी ओम कुबेराय नमः असा मंत्र म्हटला तरीही चालेल. हाही कुबेराचा मंत्र आहे. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र. हाही तुम्ही या दिवशी पठण करायचा आहे. लक्ष्मीचा तुम्हाला आणखी इतर कोणते मंत्र येत असेल तर तोही तुम्हाला या दिवशी म्हणायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हाही मंत्र तुम्ही या दिवशी पठण करू शकता. स्वामी महाराजांचं एक पारायण स्वामी चरित्राचं तुम्ही या दिवशी अखंड करू शकता. सेवा आपल्याला एक बसनी करायची असते, मध्ये उठायचं नसतं. एकदा सेवा करायला बसल्यानंतर ह्या सर्व सेवा आपल्याला म्हणायच्या असतात. व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा या दिवसापासून सुरू केली तर अतिउत्तम. आपण अधिक मासामध्ये सेवा केलेल्याच आहेत, पण ज्यांच्या राहिल्या असतील ना त्यांनी या दिवशी सेवा केली तरीही चालतं. व्यंकटेश्वर स्तोत्राची सेवाही तुम्ही या दिवसापासून सुरुवात करू शकता. त्यानंतर आपण या दिवशी आणखीन कोणतं मंत्र म्हणू शकतो तर जे लक्ष्मी अष्टक आहे
अत्यंत लक्ष्मीला प्रिय असलेलं, लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रिय मानले जातं असं लक्ष्मी अष्टक तुम्हाला या दिवशी पठण करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला या दिवशी वस्तू कोणत्या आणायच्या आहेत, तर आपण जसं धनत्रयोदशीच्या दिवशी धने आणतो, अखंड हळकुंड आणतो लक्ष्मी प्राप्तीसाठी, तसंच गुरुपुष्यामृत योगावर काही शुभ वस्तू आणल्यानंतर त्याही लक्ष्मीकारक मानल्या जातात आणि त्याही आपल्या घरात आल्यानंतर शुभ फलं देतात. आता वस्तू कोणत्या आपण आणू शकतो, तर चांदीची वस्तू आणायची असते, पण चांदी प्रत्येकाला घेण्यायोग्य नाही आहे. त्यामुळं इतर छोट्या वस्तू आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी अगदी कमी खर्चामध्ये आणायच्या असतात. तर ह्या 7 वस्तू आणा, नाहीतर 7मधून कोणतीही एक वस्तू आपण या दिवशी घरी आणू शकतो. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आणायचा आहे दक्षिणावर्ती शंख, जो विष्णू भगवानांना अत्यंत प्रिय आहे. विष्णूचं प्रतीक मानलं जातं, लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं. तो शंख आपल्याला या दिवशी घरी आणायचा आहे. दुसरं आपल्याला आणायचं आहे ते म्हणजे झाडू, लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो. तो झाडू आपण या दिवशी आणला तरीही चालतं. त्यानंतर आपल्याला तिसरं आणायचं असतं कलश, तांब्याचा जो कलश असतो तोही आपण या दिवशी स्थापन करू शकतो आपल्या घरामध्ये. चौथी वस्तू आणायची असते तुम्हाला अखंड हळद, लेकूरवाळी हळद. जी अखंड हळद असते तीही लक्ष्मी प्रतीक मानली जाते, त्रिपुर सुंदरी प्रतीक मानली जाते आणि सर्व देवांना हळद ही प्रिय आहे. त्यामुळे हळकुंड तुम्हाला या दिवशी जमलं तर आणायचं आहे. त्यानंतर विलायची आपण अखंड आणू शकतो. विलायची ही लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं, तेही तुम्ही आणू शकता. त्यानंतर 6वी आहे चांदीची कोणतीही वस्तू. चांदीचं निरांजनही या दिवशी ज्यांना परवडतं ते आणू शकतात. आणि 7वी वस्तू आपल्याला आणायची आहे ती म्हणजे आपल्याला या दिवशी अक्षत आणि अखंड अक्षत आपण या दिवशी आणायचे आहे. अक्षतही लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातात, त्यामुळे या दिवशी आपल्याला तेही आणायचे आहेत. ह्या 7 वस्तू आणायच्या आहेत. नाही जमल्यास आपण यातली कोणतीही एक वस्तू आणायची आहे. अगदी तुम्ही हळकुंड आणलं, ते देवासमोर ठेवलं तरीही चालतं. हळकुंड ही लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. ह्या 7 वस्तूमधून एखादी वस्तू आणा आणि ह्या मंत्र सेवा तुम्ही नक्की करा. आता मासिक धर्म आला, ह्या सेवा करताना तुम्हाला ज्या वातीच्या सेवा आहेत त्या करताना जर तुम्हाला मासिक धर्म आला तर आपल्याला ते 5 दिवस सोडून पुन्हा जिथे आपल्या वाती थांबल्या आहेत, म्हणजे तुम्ही 4 वाती लावल्या त्यानंतर मासिक धर्म आला, 5 दिवस स्किप करायचे. 5व्या दिवसापासून तुम्हाला मग 4 वाती झालेल्या आहेत, मग 5 लावायच्या, मग 6, असं जिथून आपलं सेवा खंडित झालेली आहे ना तिथून पुढं आपण नंतर त्या सेवेमध्ये त्या वाती वाढवत चालायच्या. जिथून थांबलं त्याच्या पुढून परत त्या वाती जशा आपली थांबलेली सेवा आहे तिथून पुढे ती कंटिन्यू करायची आहे. सेवा अगदी साधी सोपी आहे, मंत्रही सोपे आहेत. लक्ष्मी मातेचे मंत्र म्हणा, कुबेर मंत्र म्हणा, कारण कुबेर देवता ही धनाची देवता आहेत आणि गुरुपुष्यामृत योगावर केलेली सेवा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी केलेली सेवा असते. तर या सेवा नक्की करा. आपला काही प्रश्न असलेस कमेंटमध्ये विचारू शकता. उद्या 18 जून गुरुपुष्यामृत योग आहे. सेवा करण्याचा काळ हा सकाळी 6 ते 11:30 पर्यंतचा आहे. पहिल्या दिवशी ज्या वेळेला तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे ना त्यावेळेला ह्याच वेळेमध्ये तुम्हाला करायचे आहे. नंतर इतर सेवा करायच्या त्या तुम्ही दुसऱ्या दिवसापासून जसा वेळ मिळेल त्या वेळेला केल्यात तरीही चालतात. फक्त सुरुवात पहिल्या दिवशीची जी करायची ती तुम्हाला सकाळी करायची आहे 6 ते 11:28च्या दरम्यान. आपल्याला काही प्रश्न असल्यास ते विचारा. आजचा तुमचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.